त्यानंतर एक मोठी बातमी आहे। बस, रेल्वे आणि विमानानं दिल्ली गाठणार असल्याची माहिती समोर येते। शेतकरी आता दिल्ली गाठणार आहेत। रेल रोको करत 10 मार्चला आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते। शेतकरी दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत। केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकरी दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत। शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी ही माहिती दिलेली आहे। शेतकरी कोणत्या दिवशी दिल्लीकडे कूच करतील याविषयी ते बोलत होते। जगजीत सिंग डल्लेवाल म्हणाले, आम्ही मागे हटलो नाही, आम्ही आमची दिल्लीकडे कूच करण्याची योजना पूर्वीसारखीच आहे। दिल्लीच्या सीमेवर आमची ताकद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। देशभरातील शेतकरी हे 6 मार्चला दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत आणि हे शेतकरी रेल्वे, बस आणि विमान प्रवासाने येतील असं ते म्हणतात। तर आम्हाला आंदोलन करू देतात की नाही ते पाहू असा इशाराही त्यांनी दिलाय। 10 मार्चला आम्ही देशभरात रेल रोको आंदोलन करणार असा इशारा सुद्धा दिला आहे। बऱ्याच दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर येऊन हे शेतकरी ठेपलेले आहेत, पण त्यांना आतमध्ये एंट्री दिली जात नाहीये। त्यामुळे आता आपण बस, रेल्वे, विमानानं दिल्लीमध्ये येणार असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। तर येत्या 6 मार्च पर्यंत आपण दिल्ली गाठणार आणि 10 मार्चला रेल रोको करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे तेव्हा कशा पद्धतीचं स्वरूप राजधानी दिल्लीमध्ये असेल, कसं चित्र दिसणार याकडे लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।